नवीन चर्चेचा विषय उदयाला आलाय। त्याचं नाव आहे ग्रोक एआय। हा एक अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता चॅटबॉट आहे जो एलॉन मस्क यांच्या एक्स एआय कंपनीनं विकसित केलाय। ग्रोक एआयनं अल्पावधीतच भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्यांचं लक्ष वेधलं आहे। विशेष म्हणजे त्याच्या धाडसी आणि थेट राजकीय मतांमुळे तो अधिक चर्चेत आहे। त्याच्या याच स्वभावामुळे राजकारणी आणि राजकीय पक्षांच्या उरात धडकी भरली आहे। काय आहे हे ग्रोक एआय? तो उत्तरं कशी देतो? काय आहे यामागचं तंत्रज्ञान? समजून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। ग्रोक एआयचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची निर्भीड वृत्ती। इतर एआय टूल्स वादग्रस्त विषयांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात। ग्रोक मात्र कुठलाही विचार न करता जशास तसं या आविर्भावात त्यात थेट उडी घेतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, भाजप आणि काँग्रेस यासारख्या राजकीय पक्षांबद्दल तसंच ऐतिहासिक घटनांबद्दलही तो थेट उत्तरं देतो। ही उत्तरं देताना कोणाला काय वाटेल याचा कसलाही विचार करत नाही। एक्स म्हणजेच यापूर्वीचं ट्विटर, यावर ग्रोक टॅग करून वापरकर्ते त्याला प्रश्न विचारू शकतात। ग्रोक रिअल टाइम मध्ये विनोदी शैलीत आणि इंग्लिश भाषेत उत्तरं देतो। त्याच्या या शैलीमुळे चर्चा आणि मीम्सचा भडीमार सुरू झालाय। फेब्रुवारी पासून ग्रोक टॅग करून मोफत प्रश्न विचारता येत असल्यानं एक्स वापरकर्त्यांमध्ये त्याची लोकप्रियता वाढली आहे। लोक त्याला रंजक आणि विचित्र प्रश्न विचारतायत, यावर ग्रोक चतुराईनं उत्तरं देतोय। या उत्तरांमुळे वापरकर्ते आश्चर्यचकित होत आहेत। ग्रोक एआय बद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्याचा डेटा आणि प्रतिसाद कुठून येतात? तो पूर्णपणे विश्वसनीय आहे का? आपण ग्रोकच्या प्रतिसादांना गंभीरपणे घ्यावं का? या कृत्रिम मेंदू प्रणाली मागे कोण आहे? या प्रश्नांचं उत्तर आम्ही ग्रोकलाच विचारलंय। त्याचं त्यानं उत्तरही दिलंय। ग्रोक स्वतःबद्दल सांगतो की तो ग्रोक 3 आहे आणि त्याला एक्स एआय न बनवलं आहे। त्याचं काम प्रश्नांची उत्तरं देणं आहे आणि ते सत्य आणि तर्काच्या कसोटीवर खरे उतरतील अशी उत्तरं देण्याचा तो प्रयत्न करतो। ग्रोकचं ज्ञान कोणत्या जादूनं येत नाही, तर ते डेटा ट्रेनिंग आणि रिअल टाइम माहितीचं संकलन आहे। त्याच्या ज्ञानाचे स्रोत 6 मुख्य भागांमध्ये विभागले जाऊ शकतात। एक म्हणजे ट्रेनिंग डेटा। ग्रोकला बनवणाऱ्या अभियंत्यांनी त्याच्या सिस्टीम मध्ये प्रचंड प्रमाणात लिखित माहिती फीड केली आहे। हा डेटा पुस्तकं, लेख, वेबसाइट्स आणि अनेक स्रोतांमधून आला आहे। दुसरं म्हणजे सतत अपडेट्स। ग्रोकचा डेटा सतत अपडेट होत राहतो। जगात घडणाऱ्या घटना, बातम्या, संशोधन, ट्रेंड्स हे सर्व त्याच्या सिस्टीम मध्ये सतत एकत्रित होत राहतं। तिसरं एक्सची भूमिका। एक्सवर जे काही लिहिलं जातं ते सर्व ग्रोकसाठी इनपुट म्हणून काम करतं। कोणताही वापरकर्ता जर स्रोत सांगून आपलं राजकीय मत मांडत असेल तर तेही ग्रोकच्या कृत्रिम मेंदूमध्ये डेटा म्हणून जातं। चौथं म्हणजे वेब सर्च सपोर्ट। ग्रोकला एक्सवर माहिती मिळाली नाही किंवा अधिक तपशील हवा असेल तर तो वेबवर शोध करू शकतो। यामुळे तो बाहेरची माहितीही आपल्या उत्तरांमध्ये समाविष्ट करू शकतो। पाचवं प्रोसेसिंग आणि तर्क। ग्रोक कोणतीही माहिती कुठूनही तशीच सादर करत नाही। तो आपल्या तर्कांचा वापर करून त्यांना चांगल्या प्रकारे प्रोसेस करतो आणि नंतर आपल्याशी निष्कर्ष शेअर करतो। सहावं म्हणजे मर्यादा। ग्रोक स्वतःच्या काही कमतरता देखील सांगतो। तो म्हणतो की त्याचं ज्ञान जरी मोठं असलं तरी तो परिपूर्ण नाहीये। त्यानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या डेटा आणि अल्गोरिदमच्या समाजावर आधारित आहे। ग्रोकच्या या वैशिष्ट्यांमुळे त्याचा वापर करताना सावधगिरी बाळगणं महत्वाचं आहे। त्यानं दिलेल्या प्रत्येक माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवणं योग्य नाही। एलन मस्क हे मुक्त अभिव्यक्तीचे समर्थक राहिलेत। चॅट जीपीटी, डीपसीक आणि इतर एआय चॅटबॉक्सच्या तुलनेत ग्रोकच्या भाषेवर कोणतीही कठोर सेन्सॉरशिप नाहीये। त्यामुळेच काही वापरकर्ते असंही म्हणतायत की ग्रोकच्या वर्तनात आणि बोलण्यात एलन मस्क यांचं व्यक्तिमत्व झळकतं। काही अंशी ते खरं देखील वाटतं। ग्रोक एआयचा उदय आणि त्याची वाढती लोकप्रियता डिजिटल जगातील एक महत्त्वपूर्ण पाऊल समजलं जातं। एका बाजूला तो माहितीच्या लोकशाहीकरणाचं प्रतीक आहे, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या अचूकता आणि निष्पक्षतेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत। ग्रोक एआयच्या वापरामुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात। कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेल्या मतांवर किती विश्वास ठेवावा?
या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा गैरवापर होण्याची शक्यता किती आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या AI सिस्टीम्सचा समाजावर काय परिणाम होईल? ग्रोक AI सारख्या तंत्रज्ञानाचा जबाबदारीनं वापर करणं आणि त्याच्या मर्यादा समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्या उत्तरांकडे एक मनोरंजक आणि माहितीपूर्ण स्रोत म्हणून पाहणं योग्य ठरेल, परंतु त्यावर संपूर्ण विश्वास ठेवणं किंवा महत्त्वाच्या निर्णयांसाठी त्याचा आधार घेणं टाळलं पाहिजे. शेवटी ग्रोक AI सारख्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आपण एका नवीन युगात प्रवेश करत आहोत, जिथं कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनतेय. या बदलत्या परिस्थितीत तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करणं आणि त्याच्या संभाव्य धोक्यांपासून सावध राहणं हे आपलं कर्तव्य आहे. ग्रोक AI हे एक शक्तिशाली साधन आहे, परंतु त्याचा वापर करताना आपण विवेक बुद्धी वापरायलाच हवी आहे. त्याच्या क्षमता आणि मर्यादा समजून घेऊन आपण या तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञान वाढवण्यासाठी आणि रचनात्मक चर्चा घडवून आणण्यासाठी करू शकतो. शेवटी वापर कसा होणार हे फार महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याच हातात आहे. ग्रोक वरील तुमचा अनुभव काय सांगतो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.